उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे अधिकारी राजेंद्र ताकभाते यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ उत्साहात पार पडला। सोलापूर जिल्हा परिषद जिल्हा उपसंचालक पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग सोलापूर कार्यालयाअंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना नान्नज तालुका उत्तर सोलापूर येथील अधिकारी राजेंद्र ताकभाते यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। 35 वर्षे सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त होत असलेले ताकभाते यांच्या पशुसंवर्धन क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख हे होते। यावेळी सहाय्यक आयुक्त डॉक्टर संजय कोंडुभैरी, डॉक्टर प्रकाश ढगे, रणजित जाधवर, डॉक्टर विशाल येवले, पंचायत समिती उत्तर सोलापूरचे सभापती सुनील भोसले, सोलापूर महानगरपालिका समाज कल्याण व कामगार समितीच्या सभापती नगरसेविका श्रद्धा पवार, डॉक्टर प्रशांत देशमुख, पंढरपूर नगर परिषदेच्या नगरसेविका शीला माने यांच्यासह तेजस ताकभाते, पूजा ताकभाते, शिंगाडे, मेजर जमादार, मेजर दळवी, सलीम शेख, डॉक्टर पिचे, उमेश पवार, किरण पवार आदी उपस्थित होते। पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, कर्मचारी तसंच ताकभाते यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता। मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून ताकभाते यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। ताकभाते गेले 40 वर्ष आपल्या पशु खात्यामध्ये सेवा करून आज ते निवृत्त झालेले। माणसांचं भाषण समजणं फार सोपं असतं, कारण आपण एकमेकाला बोलू शकतो, पण पशु खात्यामध्ये काम करणाऱ्यांचं फार वेगळं। न बोलणाऱ्या माणसाचं त्याच्या हावभावावरनं ओळखणं हे फार महत्त्वाचं असतं। त्यामुळे जसं माणसाची भाषा त्यांनी समजू शकतात तसं पशुची भाषा ते समजू शकतात। ओळख इथं बसलेले अधिकारी आणि त्यांचं सगळ्यांचं खरंच कौतुक करावं वाटतं, कारण पशु बोलू शकत नाही, सांगू शकत नाही, पण त्याच्या वागण्यावरनं ताबडतोब त्याला काय इलाज करावं किंवा काय करावं आणि मुक्या प्राणाला जगवण्याचा सातत्यानं प्रयत्न त्यांच्या हातून दिवसरात्र होत असतो। आणि माझ्या कुटुंबाचं, सासऱ्यांचं, आमच्या घरचं छत्र हरवल्यानंतर राजू मामांनी आम्हाला प्रत्येक सुखदुःखात त्यांचा हात आमच्या डोक्यावर होता। त्यांनी आम्हाला कधीच म्हणजे असं बाबा हा तुमच्या घराचं छत्र हरवलंय आणि तुम्ही एकटे आहात, आमच्या प्रत्येक सुखदुःखात राजू मामा यांनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। तसेच आतापर्यंतचा त्यांचा प्रवास हा त्यांच्या अर्धांगिनी वैशू मामी यात देखील त्यांनी खूप मोलाची साथ दिली। त्यामुळे आज राजू मामा या सेवानिवृत्ती कार्यक्रमापर्यंत पोहोचू शकले। गणांचं जे यशस्वी नियोजन असायचं त्या ठिकाणी मावळ्यांना एक आदेश दिला की त्या ठिकाणी यशस्वीची धुरा सांभाळली जायची। अशा पद्धतीनं ज्या वेळेस अधिकाऱ्यांनी आदेश दिला त्यावेळेस हा आमचा मावळा राजू ताकभाते हा खरोखरच मावळा होता। कुठलाही गर्व नाही, अभिमान नाही, सांगल ते काम तात्काळ विनाविलंब। आणि 34 वर्ष सेवा बजावत असताना एक साधं ज्ञापन देखील त्यांना मिळालेलं नाही, हे कौतुकाची बाब आहे। तो सतत विचारत राहायचा कुठल्या फॅमिलीला हे आहे काय आहे, पण असे प्रत्येक पालकांनी आपण कुठल्या पदावर हे न विचारात घेता चांगले कसं घडवता येईल एक आदर्श उदाहरण आहे राजूचं। आणि अजूनही नितीन म्हणला जातं की सेवानिवृत्त झाल्यासारखं वाटतच नाही, अशीच तब्येत त्याला पुढं लाभो। आपण सोलापुरात जर आम्हाला कोणी ओळखत असेल तर हे फक्त राजू ताकभातेची मुलगा आणि मुलगी याच नावाने ओळखतात। आणि आम्ही प्राऊड आहे की जोपर्यंत आम्ही जिवंत आहे तोपर्यंत आम्हाला याच नावाने ओळखावं, कारण या व्यक्तीने आयुष्यभर खूप कष्ट केले, खूप म्हणजे खूप। आणि आम्हाला अशी लाईफ द्यायचं ट्राय केलंय की ते बघतात त्यांचे अधिकारी लोक, त्यांची मुलं ते कशी आहे ते आम्हाला त्या लेवलनी बघायचं बघतात। आणि ते जेव्हा कार्यरत होते ते ग्रेड 4 मध्ये होते, ते जेव्हा अधिकाऱ्यांना बघायचे त्यांना असं वाटायचं की माझी पण मुलं या लेवलपर्यंत जावी। त्यासाठी त्यांनी स्वतःला काही घेतलेलं नाहीये। आम्हाला कॉलेजची फी असू दे किंवा काही का असं ना, बेस्ट मधलं बेस्ट ट्राय केलंय। आम्ही त्यासाठी त्यांचं आयुष्यभर कधीच कर्ज नाही फेडू शकणार। आणि आम्ही सुद्धा ॲज अ पेरेंट्स म्हणून आज माझी एक मुलगी आहे, मी तेच आयडिया ठेवते की मी पप्पांसारखी पेरेंट बनावी। ते माझे फ्रेंड बनलेत, मला कधी कुठल्या गोष्टीला त्यांनी अडवलं नाही। कुठल्याच प्रकारचं
त्यांनी आमच्यावर बर्डन आणू दिलं नाही, कधीच कमी पडलं नाही हा शब्द ऐकला नाही. जे काही लागतं म्हणजे शिक्षणासाठी म्हणा आणि दैनंदिन लाईफमध्ये ते कधीच नाही. त्यांनी मला आठवत आहे एक आमचं पहिलं घर घ्यायच्या टायमाला रात्रंदिवस त्याच्या कोले डॉक्टर होते त्यावेळेस, ते आज हयात नाहीत. त्यांचं पण फार योगदान आहे पप्पांच्या कारकिर्दीमध्ये. त्याच्यानंतर जाधव काका असतील, त्याच्यानंतर ढगे साहेब असतील, ह्या सर्वांनी त्यांना सांभाळून घेतलं. SP माने साहेब असतील, ह्या सर्वांनी सांभाळून घेतलं. यासाठी आज त्यांचे आभार मानण्यासाठी ही वेळ एकदम बरोबर आहे. माझा पहिल्या दिवशी मला काय माहीत नव्हतं पशुसेवा म्हणजे काय असते ती मला ते डॉक्टर कसगडरांनी शिकवली. सुरुवात मी तिथून झाली. मी नंतर ते नांदण इथे काढला आलो. नांदण इथे माझी 28 वर्ष सेवा झाली. नांदणमध्ये गावामध्ये आज मला लहानपणापासून ते वयस्कर म्हणायला होतं आहे. मला एक घरचा माणूस समजून मला हक्कानं काम सांगायचं किंवा मला शेअर करायचं. आणि आज माझे अधिकारी वर्ग, सगळे कर्मचारी वर्ग यांनी मला सख्या भावाच्या वरती समजलं. मला कधी त्यांनी मी अधिकारी आहे हे असं कधीच समजलं नाही. सख्या भावाला जेवढं प्रेम देतात तेवढं मला प्रेम दिले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार नितीन स्वामी यांनी मानले.